भाजपतर्फे राहुल गांधींचा निषेध व जोडे मारो आंदोलन. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय AI समिट दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ ठाण्याच्या रेल्वे स्थानक परिसरात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने निषेध व जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नाली साळवी यांनी केली आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या AI समिट दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले चड्डी बनियान आंदोलन, राहुल गांधी वारंवार करत असलेली देशविरोधी विधाने, संसदेचे कामकाज चालू न देणे अशा या सर्व गोष्टींचा निषेध ठाणे स्टेशन येथील सॅटिस पुलाखाली भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नाली साळवी, नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेविका नम्रता कोळी, नगरसेविका माधुरी मेटांगे, नगरसेविका नंदा पाटील, कमल चौधरी, उषा वाघ, अनिता यादव, सरचिटणीस समीरा भारती, सरचिटणीस विद्या कदम, रक्षा यादव, स्नेहा शिंदे सह भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री नीलांबरी खामकर यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री नीलांबरी खामकर यांचे वयाच्या 80व्या वर्षी 23 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता शुश्रूषा हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. भोईवाडा हिंदू स्मशानभूमी येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. या प्रसंगी कलाक्षेत्रातील विविध कलावंतांनी नीलांबरी खामकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. गेली 60 वर्षे नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून त्या कलाक्षेत्रात कार्यरत होत्या. 4 दिवस सासूचे, जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया, महेश कोठारे निर्मित माझी माणसं अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्याचप्रमाणे सिंड्रेला, पेन्शन, नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर 2 अशा अनेकविध चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. इंडिया युनायटेड मिल NTCमध्ये कार्यरत असताना पार्श्वनाथ हळतेकर नाट्यस्पर्धा, आंतरगिरणी नाट्यस्पर्धा, राज्य नाट्यस्पर्धा अशा प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांनी उत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केले होते. नुकताच त्यांना विघ्नहर्ता संघाचा पुरस्कारही प्राप्त झाला होता. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या अनेक नाट्यस्पर्धांच्या परीक्षक म्हणूनही त्यांनी कामं केली आहेत. नुकतेच सुरू झालेल्या बिग बॉस मराठी प्रोमोच्या जाहिरातीत अभिनेते रितेश देशमुख यांच्यासोबत त्यांनी काम केले होते. त्या सर्वांशी मिळून मिसळून वागायच्या, मायेने पाठीवर हात फिरवत आईसारखे जवळ घेत चौकशी करायच्या. तसेच कलाक्षेत्रातील विविध पुरस्कार सोहळ्याला नेहमीच त्या उपस्थित राहायच्या. त्यांच्या पश्चात त्यांच्या 2 मुली असा परिवार आहे, अशी माहिती कविता राजवंश यांनी दिली. राम माळी आणि सिनेरामा प्रॉडक्शन्सतर्फे माईंना भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर
आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. जानेवारी 2026 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल म्हसवड पोलीस ठाणे ठरले सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या पुढाकाराने दर महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्याला पुरस्कार दिले जातात. सातारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला कामकाज करत असताना जनतेच्या हितासाठी आणि महिलांच्या सुरक्षेकरिता कामे करणे अपेक्षित आहे. आणि ही कामे करताना जे पोलीस स्टेशन सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल त्यांना प्रत्येक महिन्याला क्राईम कॉन्फरन्समध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येत असते. जानेवारी 2026 या महिन्यामध्ये जिल्ह्यात सर्वात जास्त शाळा, महाविद्यालयांना भेट देऊन मुलींची छेडछाड होऊ नये, त्याचबरोबर एखादा चुकीचा प्रकार घडल्यास त्यांना तात्काळ मदत मिळावी, तसेच गुड टच, बॅड टच या गोष्टींचे मार्गदर्शन, शाळा महाविद्यालय भेटी व रोड रोमिओवरील कारवाई या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महिलांविरोधातील घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास अवघ्या 24 तासात पूर्ण करून सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यास प्रशंसापत्र व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच नॉन बेलेबल वॉरंटमधील तब्बल 15 आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्याला श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हसवड पोलीस ठाणे अशा पद्धतीने विविध कामकाजाच्या अनुषंगाने पुरस्कार घेणारे पोलीस स्टेशन असून प्रत्येक महिन्यात होणाऱ्या क्राईम कॉन्फरन्समध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सन्मानित होण्याचा मान सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमला मिळत आहे. या प्राप्त पुरस्कारांमध्ये 1. सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार, 2. महिला अत्याचाराचे दोषारोपपत्र 24 तासात सबळ पुरावा प्राप्त करून न्यायालयात हजर केल्याबद्दल पुरस्कार, 3. नॉन बेलेबल वॉरंटमधील 15 आरोपींना अटक केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार आणि 4. पीडित महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याबद्दल दाखल असलेल्या गुन्ह्यात तात्काळ तपास करून 24 तासात दोषारोपपत्र जमा केल्याबद्दल पुरस्कार असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सदरच्या कामगिरीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, भगवान सजगणे, राजेंद्र कुंभार, राहुल थोरात, सतीश जाधव, विकास ओंबासे, कोमल काळेल, ज्योती सरगर यांचा समावेश होता. ब्युरो रिपोर्ट जनादेश.